आपलं कीर्तन या ठिकाणी लगेचच सुरू होत आहे। मी बाबांना विनंती करते की त्यांनी आजच्या कीर्तनाला सुरुवात करावी। टीम कदाचित तयार होते आहे वाटतं। टाळ मृदंग। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। टाळ्या होणार आहे। जय जय राम कृष्ण हरी जय जय कीर्तनाला बसले लक्षात ठेवा बालकांनो। राम कृष्ण हरी जय टाळ्या वाजल्याच पाहिजे। हरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू आवाज दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हरिनामाची नजदीक पकड नाही माहित। हरी नामाची रे जुळजुळ आहे गंगा हरी नामाची रे जुळजुळ आहे हरी नामाची रे जुळजुळ आहे गंगा हरी नामाची रे जुळजुळ आहे गंगा पायथ्याशी आयोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं धनन्मानकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं माम काम हितं व्याकराभ्या धृतो येन तस्मात् विदार्तु वसत्ते धृतो नाविकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। महाराज आता ध्यानं ध्याये जाजानबाहु धृतशरधनुष्यं पद्मपद्मासनस्थं प्रीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरधावं नानालङ्कारदीपं ददतमुरजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य षट्कोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापापकनाशनं ध्यात्वा निलोपते श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेता जटामुकुटमण्डितम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देवाची द्वारी उपासन बरी तेने मुक्तिचारी सदेलया हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी सोसारी जीवा वेग करी वेद शास्त्र वाडी भैया ज्ञानदेव मने व्यासाची कुणा द्वारकेचा राणा पाडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। म्युझिक सिस्टम वाले आवाज कडक केल्यावर का नंतर लोक म्हणायला नको की इंदुरीकर महाराज नकली होता असा एकदम कडक आवाज पाहिजे। लक्ष द्या महाराज एक पोरगा होता 42 पोरी पाहिले एका पोराने एकाने पसंत केले नाही त्याला माझ्यासारखा एक भेटला अरे म्हणे जी भेटेल ती करून टाक म्हणे पोरीच्या आईने पोराला बघितले आणि म्हणे भिकाऱ्याला पोरगी द्याय पण याला द्यायची नाही का याला द्यायचं नाही का कारण हा पहिले मला पाहायला आला होता म्हणे काय करता बायका महिला मंडळ महाराज म्हणून नाही महाराज मर द्या तिकडं तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो ऐकाल का आवाज नाही येते ऐकाल का हो महाराज आणि ऐकायलाच
पाहिजे. ऐकायलाच. हा, तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो. तुम्ही आयुष्यभर देव पूजा नाही ते नका पूजू. मला घेणं नाही, मला घेणं नाही. तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो. आयुष्यभर सासू सासऱ्यांना माणसासारखी चांगली वागणूक द्या. देवा जगातील सर्व देव तुमच्या घरात डायरेक्टली तुमच्या घरात इंद्रकरची गॅरंटी लिहून द्या. मी म्हणत नाही तुम्ही आणि त्यांचे खूप त्रास ठेवा. मी म्हणत नाही तुम्ही त्यांना लय भेटा, पण फक्त मुलाचा उरलेला चहा त्यांना देऊन द्या, मुलाचा उरलेलं दूध त्यांना देऊन द्या, म्हणजे झालं. इथं खाली बसणाऱ्या माणसाला एक वाक्य सांगतो. आईवर कादंबरी करू नका, आईवर कथा करू नका, आईवर व्याख्यान करू नका, आईवर भाषणही करू नका, चित्रपटी करू नका. आई हसत ठेवा, हा जगातला सर्वात मोठा देव आहे. अजून एक गोष्ट सांगतो. पोरींनो, आयुष्यात एक करा. ऐकताय ना पोरींनो? आवाज ऐकतायत ना? हा, नीट ऐका. एखाद्या विषयात मार्क कमी पडतायत, पड द्या. ऐका, एखाद्या विषयात मार्क कमी पडतायत, पड द्या. पण पोरीने तब्येत कमवली पाहिजे, पोरीला तब्येत पाहिजे, पोरीला कराटे यायला पाहिजे, पोरीला बॉक्सिंग आली पाहिजे, पोरीला काय म्हणतात ते शस्त्र वापरता आले पाहिजे. ती बेरोजगारी चालणार नाही, बेरोजगारी चालणार नाही. शस्त्र वापरता आली पाहिजे. म्हणजे कसं, तुमच्यावर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद फक्त तुमच्यातच आहे. विठोबा रघुमाई, विठोबा शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी मुलगी बस स्टँड वर आली ना, पोरगी अशी डेअरिंग मध्ये घरी यायला पाहिजे. पोरीनो, 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एकाच्या फक्त ठाड कण ठेवून द्यायची. 2 सापडायचे सुद्धा नाही, 2 सापडायचे सुद्धा नाही, डायरेक्ट घरी डांगे डांग. फक्त एखाद्याच्या निबार ठेवून द्यायची बस. पण तुम्ही बावळट हसून देता, हे मर विचार करा महाराज, काय आपल्याकडे? महाराज काय आपल्याकडे? ज्याची सोन्याची लंका होती, आपल्याकडे काय? 2च तर अंगठ्या तरी लग्नात वाद करते. भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड. अरे भंगार बापाची पैदास. मागून नक्की चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फोडून टाकेन, फोडून टाकेन. अरे मग ही कोण शिवेन? काय उपयोग आहे त्याचा महाराज? काय उपयोग आहे? 2 बेवडे रस्त्याने डुलत चालले होते. त्याच्यातला एक बेवडा म्हणतो मी मुख्यमंत्री होणार, दुसरा त्याचा खाट कण ठेवून देतो आणि म्हणतो तू होऊ शकत नाही म्हणे. म्हणाला का? अरे मी जर राजीनामा दिला नाही म्हणे, तू मुख्यमंत्री होशीकच काय म्हणे. काय आपल्याकडे महाराज काय? ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली? लक्ष्मीनं मोठी का झाली? फक्त कष्ट आणि नीती. याहून पुढच्या कालावधीला फक्त एवढंच सांगेल, निर्व्यसनी राहा आणि कष्ट करा. तुम्ही दारातून लक्ष्मी ढकलून जरी दिली ना तरी जाणार नाही. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
थँक्यू पेरेंट्स. आपले महाराज. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. येस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कार्यक्रम ऐकण्यासाठी. मोठ्या बघू दाखवू मला किती जोरात टाळ्या वाजतात तसं इंदोरीकर महाराज एका ठिकाणी जायचे किती चार्ज करतात पाहिजे ना, माहिती की नाही? काय तो परत एकदा वरती हात करून टाळ्या झाल्या पाहिजे माझ्यासाठी. सुपर, व्हेरी नाईस. पालकांनो, फ्री मध्ये इतकं जबरदस्त कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळालंय. किती छान, किती छान, खूपच छान. महाराज, जर आता पुढच्या कार्यक्रमाला लागायचं का आपण? हो, का नाही. पालकांना माहिती का काय झालं? ओके, महाराजांचा विजय असो. यानंतर आवाज माझा नाचाय तुम्ही मला कळ नाही निघत मला. नाचती लागणार कुठे जवळ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईल का? जरा भान ठेवा, भान. तू काय सतत टाकल्या दोनच्या थांबी इकडे घेऊन आणि मध्ये जा घेऊन